नगर तालुक्यातील वाळकी येथील पुरातन शिव मंदिरासमोर 61 फूट उंचीच्या भव्य त्रिशूळाची स्थापना करण्यात आली। वैदिक हवन करत देवदेवतांच्या मंत्रोच्चारात त्रिशूळाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। भव्य दिव्य त्रिशूळामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे। वाळकी येथील पुरातन असलेल्या शिवमंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। पुरातन मंदिरावर ग्रामस्थांच्या सहकार्यातून 61 फूट कळसाचे काम करण्यात आले असून त्यावर 8 दिवसात कळस बसविण्यात येणार आहे। मंदिरासमोर भव्य त्रिशूळ उभारण्याचे महादेव मंदिर ट्रस्ट गौरीशंकर सेवा मंडळ नियोजन करत होते। पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे यांनी पुढाकार घेत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राम भालसिंग यांना गावच्या वैभवासाठी शिवमंदिरासमोर भव्य त्रिशूळ उभारण्याचे साकडे घातले। सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राम भालसिंग, अलका भालसिंग, अजिंक्य भालसिंग, सूरज भालसिंग, पूजा भालसिंग यांनी गावच्या वैभवात भर पडेल असे त्रिशूळ उभारण्याचा मनोदय व्यक्त करत धुळे जिल्ह्यातून त्रिशूळ बनवून घेतले। राम भालसिंग यांच्या कुटुंबाने सुमारे 6 लाख रुपयांचा आर्थिक खर्च करत शिवमंदिरासमोर 61 फुटी भव्य त्रिशूळाची उभारणी केली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राम भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून त्रिशूळ उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला। गुरुवार जानेवारी 22 रोजी वैदिक हवन व देवदेवतांच्या मंत्रोच्चारात भव्य दिव्य असलेल्या त्रिशूळाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते। मोठे बंधू ॲडिशनल कमिशनर मुंबई रामजी भालसिंग यांनी या वाळकी गावचे माजी उपसभापती निमशे पाटील असतील, तसेच गौरीशंकर मंडळाचे सदाभाऊ, जानाभाऊ, त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी गेले 1.5 वर्षापासून महादेव मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। या ठिकाणी 81 फुटाचं या ठिकाणी कळस बांधकाम झालं आणि साहेब या ठिकाणी वाळकीला नेहमी येत असतात। त्यांनी पाहिलं की या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे। सभापतींनी यांनी सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याकडे ताईंकडे मागणी केली आणि खरं आमच्या वहिनींचं अभिनंदन करतो की त्यांच्या पुढाकाराने आणि साहेबांनी त्यांचंच ऐकले आणि त्यांचं ऐकून या ठिकाणी अगदी 65 फुटाचा त्रिशूळ वाळकी गावासाठी अतिशय भव्य दिव्य आज या ठिकाणी दिला आहे। त्याचं बसवण्याचं काम आज केलं आहे। उद्या त्याची विद्युत पूजा या ठिकाणी गौरीशंकर मंडळ आणि भालसिंग परिवार आणि सर्व ग्रामस्थ मिळून या करणार आहेत। मी गौरीशंकर मंडळाच्या वतीनं, सदाभाऊ, जानाभाऊ, सभापती आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, मी रामसाहेब असतील, ताई असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव ताई आमच्या सुनबाई या ठिकाणी आल्या, त्यांचं सुद्धा सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विशेष धन्यवाद देतो। आणि माझी हीच मागणी आहे की जे गावातून बाहेर जाऊन सर्व्हिस करत असतात त्यांची अशीच गावासाठी बाहेर आपण किती काम करतो त्याच्यापेक्षा गावासाठी काहीतरी आपलं नाव राहील असं काहीतरी काम प्रत्येकाने करावे अशी त्यांनी एक याच्यातून आपल्याला प्रेरणा दिली आहे अशी मी त्यांना ही करतो आणि त्यांना परत एकदा गावाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। हे धार्मिक आणि गावात काहीतरी असावं किंवा आपलं काहीतरी नाव गाव नसावं त्याच्याबद्दल नाही, पण एक काहीतरी केलं। फुलना फुलाची पाकळी माझी मिसेस मुलं शंकराच्या भक्त आहेत, ते मित्र कंपनी आहेत, आमचे बंधू दिलीप भालसिंग ते पण आहेत। काहीतरी करा तर फुलना फुलाची पाकळी केलेली आहे। तर आम्ही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की गावाचं सगळ्याचा विकास हो, सगळ्यांना चांगलं हो, त्याच्यासाठी आम्ही यापुढेही त्यांच्या पाठीमागे उभा राहू आणि या मागे बी होतो। तरी गावकऱ्यांनी एवढं सहकार्य केलं, असंच यापुढेही करावं। आम्ही समाजकार्य करत राहू। आम्ही कुठलंही राजकीय नाही किंवा कुठलंही नाही, आम्ही फक्त देवासाठी शिवजी बाप्पाला। आज आमचा म्हणजे भालसिंग परिवार आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने एक छोटंसं गावासाठी काहीतरी म्हणजे काहीतरी एक छोटंसं धार्मिक कार्य करण्याचं म्हणजे पहिलं साहेबांच्या मनात आलं। मग सगळ्यांनी आम्ही चर्चा करून ते चला गावकऱ्यांसाठी एवढं एक अद्भुत असं एक मोठं असं त्रिशूल आम्ही उभारायचं हे निर्माण केलं आणि त्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं। अशीच महादेवाची असीम कृपा आमच्या परिवारावर, गावकऱ्यावर, महाराष्ट्रावर, भारतावर सगळ्यावर राहू द्यावा हीच महादेवचरणी प्रार्थना। कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राम भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, अलका भालसिंग, सूरज भालसिंग, अजिंक्य भालसिंग, पूजा भालसिंग, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य संगीता निमसे, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव खेडकर, उपाध्यक्ष जर्नादन भालसिंग, विलास साबळे, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश भालसिंग, बाबूराव पठारे, संदीप जाधव, विजय पाटील, गणेश भालसिंग, सुदर्शन लंके, राम सोनवणे, आशिष कासार, बाळा बोठे आदींसह महादेव मंदिर ट्रस्ट, गौरीशंकर मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.